बंधू अशोक खरातला अगदी थोड्याच वेळात नाशिक जिल्हा कोर्टात हजर केले जाणार आहे। अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपतीये। खरातचा कोठडीतील मुक्काम वाढवण्यासाठी एसआयटीची रणनीती देखील पाहायला मिळते। खरातच्या मालमत्तेशी संबंधित व्यक्तींना एसआयटीने समन्स बजावले आहे। किरण ताजणे आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। किरण, नेमकी ही काय रणनीती आहे? नेमकी सुनावणी दरम्यान काय काय घडामोडी घडू शकतात? कस्तुरी एम.व्ही. भराडे यांच्या न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पडणार आहे। काही वेळातच या ठिकाणी अशोक खरातला नाशिकच्या न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहेत। महत्त्वाचा भाग म्हणजे या सगळ्या दरम्यान एसआयटीचं जे पथक आहे त्या पथकातले तपासी जे अधिकारी आहेत किरण सूर्यवंशी हे आणि त्यांचे सहकारी महत्त्वाच्या कागदपत्रांसह कोर्टामध्ये हजर देखील झालेले आहेत। काही वेळातच या ठिकाणी अशोक खरातला आणण्यात येणार आहेत। एकूणच मागच्या सुनावणीमध्ये जे मुद्दे मांडलेले होते त्याला अनुसरूनच पुढील जो युक्तिवाद आहे तो केला जाणार आहे। सध्या मी नाशिक न्यायालयाच्या कोर्टाच्या या ठिकाणी गेटवर आहेत। याच ठिकाणी जर बघितलं तर मोठा पोलिसांचा बंदोबस्त आपल्याला बघायला मिळतोय। काही वेळातच या ठिकाणी अशोक खरातला आणण्यात येईल। मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या दरम्यान बघायला मिळतोय। मागच्या वेळेला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील अशोक खरातला त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला गेलेला होता। निषेध नोंदवण्याचा प्रयत्न या सगळ्या दरम्यान बघायला मिळालेला होता आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आजच्या दिवशी एसआयटीच्या माध्यमातून जे सरकारी वकील आहेत शैलेंद्र बागडे ते या सगळ्या दरम्यान युक्तिवाद मांडणार आहेत। युक्तिवादाच्या दरम्यान या सगळ्या महत्त्वाच्या बाबीचा उल्लेख होणार आहे। त्यामधला अतिशय महत्त्वाचा उल्लेख म्हणजे जो या 5 दिवसांमध्ये तपास केला गेलेला आहे त्यामध्ये अशोक खरातची जी मालमत्ता आहे त्याच्याशी निगडीत असलेले जे जवळपास 40हून अधिकचे जे व्यक्ती आहेत त्यांना समन्स बजावल्याची माहिती आहे। चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती मिळते आहे आणि त्याच सगळ्या पार्श्वभूमीवर पुढील जो तपास करायचा आहे त्यासाठीची पोलीस कस्टडीची मागणी केली जाऊ शकते। इतकंच काय तर नरबळीच्या अनुषंगाने 5 जवळपास जी काडतुसं होती त्याचा वापर झालेला होता। 21 जिवंत काडतुसं मिळून आलेली होती। काही प्राण्यांचे अवशेष असलेल्या वस्तू देखील मिळालेल्या होत्या। त्या सगळ्या अनुषंगाने जो अधिकचा तपास आहे तो केला गेलेला आहे आणि त्याच्या संदर्भाने युक्तिवाद जो आहे तो मांडला जाईल। त्याच दृष्टीने पुढील जी कस्टडी आहे ती मागण्याचा प्रयत्न एसआयटीच्या माध्यमातून केला जाऊ शकेल। मागच्या वेळेला जवळपास 5 गुन्हे हे अशोक खरातवर दाखल होते आणि या 5 दिवसांच्या पोलीस कस्टडीच्या दरम्यान आणखी 5 गुन्ह्यांची त्यामध्ये भर पडलेली आहे। आतापर्यंत 10 गुन्हे हे अशोक खरातवर दाखल झालेले आहेत। त्यामध्ये 8 गुन्ह्यांचा जो समावेश आहे तो लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली आहे तर 2 आर्थिक फसवणुकीच्या अनुषंगाने आहेत। त्यामुळे या 10 गुन्ह्यांचा तपास करत असताना पहिल्या गुन्ह्यातच जवळपास आतापर्यंत 12 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या सगळ्या काळामध्ये मिळालेली आहे। आता आणखी 2 दिवसांची पोलीस कस्टडी मागण्याचा प्रयत्न असेल आणि एकूणच मालमत्ताच्या अनुषंगाने आणि नरबळीच्या अनुषंगाने या सगळ्या दृष्टीने नेमका काय तपास केला गेलेला आहे त्या दृष्टीने आणखी तपासासाठीचा वेळ आणि पोलीस कस्टडी मागण्याचा एकूणच प्रयत्न एसआयटीच्या माध्यमातून केला जाईल आणि हा एक रणनीतीचा जो भाग आहे तो या सगळ्या दरम्यान युक्तिवादाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद। या चौकशीकडे या सुनावणीकडे आपली नजर राहीलच। धन्यवाद, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू। खरातचा कोठडीतला मुक्काम आज संपतोय। थोड्याच वेळात त्याला कोर्टात हजर केलं जाईल।